मराठी रुपेरी पडद्यावर सध्या फ्रेश जोडप्यांचा बोलबाला आहे। अशीच एक नवी जोडी प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट या सिनेमातनं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। महाराणा प्रताप या मालिकेतून नावारूपाला आलेला फैजल खान आणि नवोदित काजोल शर्मा ही फ्रेश जोडी या सिनेमात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे। याशिवाय किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, मिलिंद गुणाजी, उदय टिकेकर असे कलाकारही या सिनेमात आहेत। त्यांच्याशी संवाद साधला आमची प्रतिनिधी प्रणाली मोरे हिनं। पाहण्या तुफान कराना तुमचं प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट सतीश दंडिवे दिग्दर्शित हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आणि सिनेमाची एक खरं तर एक न्यू फ्रेश जोडी आणि अर्थात आपण ज्यांना ओळखतो किशोरी शहाणे वीज आपल्यासोबत आहेत। किशोरीजी एक फ्रेश कपल आणि सिनेमात आपण एक त्याचा भाग किती एन्जॉय केला ह्या नवीन जोडीसोबत हा सिनेमा? खूप फ्रेश वाटतं नवीन लोकांबरोबर काम करताना, कारण आपल्याला काहीच अपेक्षा नसते की ते लोक कसे परफॉर्म करणार। पण आजच्या पिढीचं मला खरंच कौतुक वाटतं की खूप तयारीने येतात आणि खूप कॉन्फिडंट असतात कॅमेरासमोर। तर मला यांच्याबरोबर पण खूप अशी एनर्जी मिळाल्यासारखी वाटते जेव्हा पण यांच्यावर मी उभी राहते आणि परफॉर्म करते। तर त्यांचे जे रिॲक्शन्स असतात ते अनपेक्षित असतात की आपल्याला वाटतं की असं होईल, पण ते काहीतरी वेगळंच परफॉर्म करतात आणि तेही गोड वाटतं। तर असं काही वेगळे म्हणजे माझ्या फिलिंग्स आहेत त्यांच्याबद्दल। आणि ह्या चित्रपटात मी हिच्या आईची भूमिका करते, काजल शर्माला जे आपण इंट्रोड्यूस करतोय तर त्याच्या आईची भूमिका आहे माझी। आणि जशी आपली एक आई मुलीचं नातं कसं एक आता मैत्रिणीसारखं झालेलं आहे, असं काही धाकाचं आणि फार काही शिकवणीचं वगैरे नसतं, तर त्याप्रमाणेच माझं हे रिलेशन आहे तिच्याबरोबर दाखवलेलं। आणि पण तिच्या आयुष्यात काही घडामोडी घडतात मुलीच्या आयुष्यात आणि तिचं मानसिक संतुलन जातं म्हणा किंवा तिचं खूप अप्स डाऊन्स होतात मेंटली। तर त्यावेळेस तिची जी धडपड होते, जी धावपळ होते तिला बरं करण्यासाठी, तर असं ते कॅरेक्टर आहे। फर्स्ट मूवी आहे, मी डेब्यू करते आणि एवढं म्हणजे मला वर्क त्यांनी दिलं आहे की त्याच्या मूवीमध्ये माझे असं ना खूप सारे वेगवेगळे कॅरेक्टर त्यांनी दाखवले। मला खूप काम करायला मिळालं आहे, लाईक माझे हॉरर सीन्स आहे आणि असं इमोशनल ना फ्रेंड्सबरोबर मस्ती, म्हणजे खूप सारे मला सीन्स करायला मिळाले। किशोरी मॅम आहे, उदय सर आहेत, फैजल खान आहेत, निशिगंधा मॅम आहेत, मिलिंद गुणाजी सर आहेत। तर यांनी मला म्हणजे एवढं त्या किशोरी मॅम आणि उदय सरांनी तर मला फुल म्हणजे त्यांच्या मुलीसारखं ट्रीट केलं आणि त्यांच्यामुळे मी मूवीमध्ये एवढं छान काम करू शकले आणि त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांना मी एवढी छान दिसणार आहे मूवीमध्ये असं मला वाटतं। एक विश्वास अतूट नात्याचा। स्मॉल स्क्रीन की एक बड़ी सीरियल महाराणा प्रताप, जिसमें लोगों ने आपको काफ़ी सराहा है, आप लोगों के दिल में जाके बैठे। उसके बाद डीआईडी से तो आप कॉलेज में ज़्यादा फेमस हुए, कॉलेज के लड़के लड़कियों में, और उसके बाद डायरेक्टली एक फर्स्ट मराठी फीचर फिल्म करनी है। तो कहीं पे जाके एक टेंशन था कि यार मराठी बोलना है, मराठी फिल्म में काम करना है, क्या कैसा माहौल होगा, क्या कहेंगे इसके बारे में? सबसे पहले मैंने डीआईडी किया था, देन महाराणा प्रताप, देन झलक दिखला जा। उसके बाद माशाल्लाह अभी मैं ये मूवी की है प्रेम कहानी। सबसे पहली बात बता दूं कि इस मूवी में मेरा जो लैंग्वेज है वो मराठी नहीं है, मैं मराठी नहीं बोल रहा हूँ इसमें, मैं इसमें हिंदी बोल रहा हूँ। बस थोड़ा सा राजस्थानी टच है, वो थारे म्हारे वो सब है। और ये कैरेक्टर जो है वो जो महाराणा प्रताप सीरियल देखते थे उसमें कैसे था कि राजकुमार था, जहाँ पर खुश हो तो वो कुछ बांट दे, सोने की अशरफियाँ उड़ा दे, तो वैसा कैरेक्टर था। लेकिन इसमें है कि एक गरीब है, एक कठपुतली नचाता है, अपनी बहन को पालता है, छोटी बहन है, बस और कोई नहीं घर में। और इससे मीन्स वो प्यार में पड़ जाता है, लाइक ऐसा समथिंग कुछ है। इस मूवी में एक सस्पेंस है क्योंकि प्रेम कहानी के आगे लिखा है कि हिडन स्टोरी एक लपलेली गोष्ट, तो मीन्स वो एक छुपा हुआ एक स्टोरी है। तो ये कैरेक्टर जब मेरे पास सतीश सर लेके आए, जब इन्होंने स्क्रिप्ट लेके आई तो काफ़ी ऊपर नीचे हुआ। मीन्स कभी मैं मिल नहीं पा रहा था क्योंकि मैं महाराणा प्रताप कर रहा था। तो फिर जब मीटिंग हुई फाइनली तो मैंने स्क्रिप्ट पढ़ा, तब मुझे बहुत टच हुआ मैं स्क्रिप्ट से, क्योंकि जो इसमें काफ़ी अच्छे अच्छे सीन्स हैं हमारे, और एक रोमांटिक सॉन्ग भी है ओरे पिया जो जावेद अली साहब और प्रमिला मैम ने गाया। तो
मूवी की स्क्रिप्ट मुझे बहुत अच्छी लगी और इसलिए मैंने सोचा कि फिर करते हैं इसे, और शायद काफ़ी हद तक किया है। इस लुक के लिए वेट थोड़ा सा गेन किया था क्योंकि थोड़ा सा मीन्स अलग लगूँ, और इसमें मूछे भी लगाई है, मूछताछ थोड़ी सी, तो काफ़ी इंटरेस्टिंग था ये पूरा एक्सपीरियंस। बस अभी इसे देखना है कि पर्दे पर कैसे लगेगा, क्योंकि मैं तो प्रीमियर के इंतजार कर रहा हूँ कि कब वो आए और मैं कब देखूँ। आमच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट थिएटरमध्ये जाऊन बघा 29 जानेवारीला। लवली मी हाय क्लास, माझ्या ब्युटीचं पाहण्या तुफान, करा ना तुमचं, करा ना